महाराष्ट्रातील दुसऱ्या टोकाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे गोंदिया। भंडारा जिल्ह्याचा पूर्वीचा भाग म्हणून गोंदिया जिल्ह्याला ओळखलं जातं। गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या सीमालगत आहे। या जिल्ह्याचा बराचसा भाग हा जंगलाने व्यापलेला आहे। याच जिल्ह्यात अगदी छोट्याशा गावात 28 मार्च 1962 रोजी एका गरीब कुटुंबात एका कर्तृत्ववान व्यक्तीचा जन्म झाला। त्याचं नाव म्हणजे राजकुमार बडोले। त्यांनी सुरुवातीला शिक्षणाचा प्रवास हा जिल्हा परिषद शाळेतून करत अगदी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली। त्यानंतर त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात शाखा अभियंता म्हणून महाराष्ट्र बांधकाम विभागामध्ये प्रवेश केला। वर्षभराने भंडारा जिल्हा परिषद मध्ये लघु सिंचन विभागात नियुक्त झाले आणि बराच काळ ते त्या पदावर कार्यरत होते। असं असतानाही समाजकार्य त्यांना काही चैन पडू देत नव्हतं। अशातच त्यांना मार्ग मिळाला आणि 2009 साली राजकुमार बडोले यांना भाजपाने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून संधी दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ते तब्बल 16,000 मताधिक्य राखत विजयी झाले। आमदार झाल्यानंतर त्यांना आता समाजकार्य करण्यास उत्स्फूर्तता आली आणि त्यांनी जणू काही विकास कामांचा झपाटा लावला। जनता त्यांच्या कामावरती समाधानी होती, म्हणूनच पुन्हा एकदा 2014 साली भाजपाने संधी दिली आणि जनतेने देखील त्यांना कौल दिला। अर्जुनी मोरगाव मधून ते पुन्हा 32,000 मताने निवडून आले आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले। त्याचबरोबर त्याच काळात त्यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील जबाबदारी स्वीकारली। सर्व धर्म समभाव डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सगळ्यांसाठी अतुलनीय कामाची व्याख्याच जनतेला दाखवून दिली। काही उत्कृष्ट कामांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा दिसून येतो। त्यांच्या कार्यकाळात लंडन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेथे विद्यार्थी दशेत काही कार्यकाळ घालवला होता तेच घर लिलावाकरिता निघालं आणि बडोले यांच्यापर्यंत ही बातमी कळाली। त्यांनी हे घर मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने त्यांनी शेवटी हे घर भारताचे प्रतिनिधित्व करत विकत घेतलं आणि एकच जल्लोष झाला। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आज आपण आलो गोंदिया जिल्ह्यामध्ये। गोंदिया जिल्ह्यामध्ये अर्जुनी मोरगाव हे विधानसभा क्षेत्र आहे। विशेष या विधानसभा क्षेत्रामध्ये 2009 या साली या ठिकाणी विजय मिळवणारे भाजपाचे उमेदवार राजकुमार बडोलेजी यांचे थेट मुलाखत देशोन्नती सोबत आहे। आणि विशेष म्हणजे त्यांची पार्श्वभूमी जाणून घ्यायला झालं तर त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झालं, शिक्षण देखील जिल्हा परिषद शाळेत झालं। त्याच्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण घेत थेट सिव्हिल इंजिनिअरची पदवी या ठिकाणी त्यांनी घेतली आणि त्याच्यानंतर समाजकार्याचे वेळ असताना त्यांना 2009 मध्ये भाजपाने त्यांना या ठिकाणी तिकीट दिलं आणि 2009 मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले। त्याचबरोबर दुसऱ्या वेळेस देखील 2014 ला मोदींची लाट होती आणि मोदींच्या लाटमध्ये देखील ते निवडून आले आणि त्याच्यानंतर त्यांनी या ठिकाणचं एक कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळालं आणि त्याच्यानंतर त्यांनी सामाजिक आणि न्याय विभागात मंत्रीपद देखील भूषवलं। विशेष म्हणजे लंडन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर खरेदी करण्यामध्ये देखील त्यांचा खूप मोठा सहभाग आहे। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सगळ्या समाजाला जे हवं होतं, जे म्हणजे इंदू मिलची जागा, त्यामध्ये देखील त्यांचा प्रामुख्याने सहभाग आहे। अशाच या व्यक्तीची आज यशोगाथा जाणून घेण्यासाठी देशोन्नती न्यूज पोहोचलं थेट गोंदियामध्ये। तर आपण भेटूयात आता राजकुमारजी बडोले यांना। नमस्कार सर, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे। विशेष म्हणजे सर, देशोन्नतीच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी भेटलो तर मला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरासंदर्भात तुम्ही घर खरेदी करण्यासंदर्भात तुमचं खूप मोठं योगदान होतं, पण आता तुम्ही ह्या राजकीय पार्श्वभूमीमध्ये जेव्हा आलात, भाजपाने तुम्हाला 2009 ला तिकीट दिलं। 2009 ते 2014 आणि 2014 ते 2019 या कार्यकाळामध्ये तुम्ही काय काय कामं केले जे जनतेच्या हितात होते? नमस्कार, सगळ्यात पहिले देशोन्नतीचं खूप खूप मनापासून धन्यवाद। आपण आमच्या गोंदिया जिल्ह्यात आलात त्याबद्दल सगळ्या टीमचं मनापासून आभार मानतोय, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो।
आज या ठिकाणी तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न मला विचारलात. मी माझं सौभाग्य समजतो की मी 24 वर्ष नोकरीमध्ये होतो, अभियंता म्हणून या भागात काम केलं, सिंचन विभागात काम केलं आणि त्याच्यानंतर मला भारतीय जनता पक्ष, विशेषत्वानं आदरणीय गडकरी साहेब, देवेंद्रजी यांनी मला संधी दिली आणि ते संधीचं सोनं करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून झाला. आणि अत्यंत तुम्ही माणागाशी म्हटल्याप्रमाणे अत्यंत गरीब कुटुंबात जन्मल्यानंतरही लंडनमध्ये जाऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर घेण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. इंदू मिलच्या 400 फुटाचा जगातला सगळ्यात मोठा वास्तू बाबासाहेबांचं स्मारकाचा हा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झाला. मला वाटतं माझ्या आयुष्याचं धन्य झालं असं मी समजतो. एवढ्यावरतीच ते थांबले नाही, तर त्यांनी मागास विद्यार्थ्यांसाठी तसेच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा मार्ग सुलभ व्हावा, शिक्षणाच्या वाटा मोकळ्या व्हाव्या या हेतूने वसतिगृहांची निर्मिती केली आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची उज्ज्वल पहाट निर्माण करून दिली. आणि त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना आणि या विधानसभा क्षेत्राचा विकास करताना या भागातील सर्वसामान्य जी जनता आहे, आता विशेषत्वानं या भागामध्ये अनुसूचित जातीची जनसंख्या, अनुसूचित जमातीची जनसंख्या, कोहडी समाज, कुणबी समाज, धीवर आणि आमचा भोई समाज, त्याचबरोबर गोवारी समाज असा एकंदरीत ओबीसी समाजाची प्रचंड मोठी संख्या, या सगळ्या समाज बांधवांच्या जे वेगळे वेगळे कामं आहेत आणि त्याचबरोबर आमचा बंगाली समाज हा पण मोठ्या प्रमाणात आहे, या सगळ्यांची कामं करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. आणि त्या दृष्टीनं या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची कामं करण्याचा प्रयत्न मी केला, ते पण मी माझे भाग्य समजतो. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री पदी असताना त्यांनी पदाचा कुठलाही गर्व न करता सर्व धर्मीयांसाठी प्रार्थना स्थळे उभे करून दिले, तर काही ठिकाणी बौद्ध समाजाकरिता विहार उभे करून दिले. या विहारासाठी चक्क त्यांनी थायलंडवरून काही मूर्ती आणल्या आणि बौद्ध समाजात विश्वास दृढ केला. आज आपण गोंदिया जिल्ह्यातील या ठिकाणी आलो. विशेष म्हणजे हे एक विहार आहे, बौद्ध विहार आहे आणि या बौद्ध विहारामध्ये माजी सामाजिक आणि न्याय मंत्री राजकुमार बडोले सर यांनी ही थायलंडवरनं आणलेली ही मूर्ती या ठिकाणी दिली. आणि विशेष म्हणजे या विहारासाठी तब्बल 50 लाखाचा निधी या ठिकाणी उभारला आहे आणि आता याचं सुशोभीकरण होणं सुरू आहे. आपल्यासोबत आहेत माजी मंत्री बडोले सर. ही अतिशय सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीला तुम्ही या ठिकाणी गिफ्ट दिलंय, अशा बऱ्याचशा मूर्ती देखील तुम्ही दिल्या आहेत. काय सांगाल या संदर्भात? खरं म्हणजे मी थायलंडमध्ये श्रमण म्हणून 10 दिवस त्या ठिकाणी होतो, तिथल्या बँकॉक मधल्या वॉटरथंग टेम्पलमध्ये. त्या टेम्पलमध्ये असताना तिथल्या मठाधिपतींनी मला अशा मूर्त्या दान केल्या होत्या. त्याच्यापैकी एक मूर्ती आम्ही इथं डोवा येथील ह्या धम्मकुटीमध्ये या ठिकाणी आपण दिली. महाराष्ट्रात पण आपण अशा 100 पेक्षा जास्त मूर्त्या मागच्या कालखंडामध्ये वाटप केल्या. आता पण एका कार्यक्रमामध्ये आपण दिलेल्या. आणि ही जी दवा येथील धम्मकुटी आहे याला 50 लाख रुपये राज्य सरकारकडून 3636 या योजनेअंतर्गत मंजूर झालेले आहेत. हे तीर्थ क्षेत्रामध्ये असल्या कारणानं दरवर्षी या ठिकाणी निधी दिला जातो आणि याचा विकास पण केला जातो. पुढच्या कालखंडामध्ये 50 लाख रुपयामध्ये ते पण काम या ठिकाणी होईल आणि या संपूर्ण विहाराचा विकास या ठिकाणी होईल. बनते संघ धातू या ठिकाणी असतात आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अशा मूर्त्या देण्याचं काम मागच्या कालखंडामध्ये झालं ना. आणि इकडे पण जे कोणते बुद्ध विहार शिल्लक आहेत त्या सगळ्या बुद्ध विहारांना मूर्ती भेट देण्याचं आम्ही काम करत आहोत. त्या ज्या ज्या विहारांना मूर्त्या लागतात त्यांना आम्ही अशा पद्धतीच्या मूर्त्या दान करत असतो. हे सर्व करत असताना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी अतिशय सुलभतेनं गोंदिया जिल्ह्याचा विकास करत गोंदिया जिल्ह्याचा चेहरा मोहराच बदलला. गोंदिया जिल्हा हा जंगलाने व्यापलेला जिल्हा असल्यामुळे त्या ठिकाणी वर्षानुवर्ष तिथे राहणाऱ्या नागरिकांचे आणि जंगलांमधील असलेली छोटी मोठी शेती यावरती उपजीविका भागवणाऱ्या नागरिकांना खरं तर वनजमिनीच्या पट्ट्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता आणि तोच प्रश्न बडोले यांनी मार्गी लावला. या ठिकाणी मला सांगताना आनंद होईल की अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये सातत्यानं अनुसूचित जमाती आमचे जे बांधव आहेत या बांधवांचा वनजमिनीचा पट्ट्याचा मोठा प्रश्न या भागामध्ये होता. कारण या भागाला
मोठ्या प्रमाणामध्ये जंगलानं आच्छादित केलं आहे. नवेगाव बांध, नागझिरा यासारखे मोठे मोठे व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य या भागात असल्या कारणानं इकडचे एकूणच जो वातावरण जर पाहिला तर जंगलानं व्याप्त अशा या भागामध्ये वनजमिनीच्या प्रश्नात मोठ्या प्रमाणात होता. वनजमिनी अनेक वर्षापासून जे लोक झुडपी जंगलावर शेती काढून उपजीविका करायचे यांना पट्टे दिले गेले नव्हते आणि म्हणून यांना पट्टे देणे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता. आणि 2009 ते 2014च्या काळामध्ये सातत्यानं जेव्हा मी मंत्री झालो तर त्या काळामध्ये 5,000 पेक्षा जास्त वनजमिनीचे पट्टे, म्हणजे एकूणच जर काढलं तर 12,000पैकी 5,000 पट्टे त्या 2014 ते 2019च्या काळामध्ये आम्ही दिलेत. आणि या सडक अर्जुनी तालुका असेल, मोरगाव अर्जुनी तालुका असेल, या भागातल्या व्यक्तिगत वनदावे, त्याचबरोबर सामूहिक, कारण सामूहिक दाव्याचा पण प्रश्न आहे. इकडच्या शाळा असतील, इकडचे तलाव असतील, इकडच्या जेवढ्या काही सार्वजनिक इमारती आहेत ह्या सगळ्या त्या वनजमिनीच्या याच्यावर आहे आणि म्हणून ते सगळे क्लिअर करण्याचं सौभाग्य पण मला या ठिकाणी प्राप्त झालं. गोंदिया जिल्ह्यात मालगुजारी तलावांची संख्या जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याचशा नागरिकांचं उपजीविकेचे साधन म्हणजे मच्छीमारी होय. आणि याच तलावाचं मागील 50 वर्षापासून पुनर्जीवन झालं नव्हतं आणि तेच काम बडोले यांनी हाती घेतलं आणि मालगुजारी तलावाचं पुनर्जीवन केलं. त्याचबरोबर इकडच्या भागामध्ये जर पाहिलं तर हा जिल्हाच मालगुजारी तलावांचा जिल्हा म्हणून संबोधला जातो. प्रत्येक गावामध्ये 2 किंवा 3 मालगुजारी तलाव तुम्हाला या ठिकाणी दिसतील. या सगळ्या मालगुजारी तलावांचं पुनर्जीवन करण्याचं काम आमच्या हातून त्या कालखंडामध्ये झालं. लोकांच्या शेतीमध्ये पाणी देण्याचं काम झालं आणि इकडच्या भागामध्ये साधारणतः गोंदिया जिल्ह्यामध्ये 36 मालगुजारी तलाव असे आहेत ज्यांच्याकडे 200 हेक्टर 100 हेक्टरपेक्षा जास्त त्यांचं सिंचन आहे. म्हणजे आपण म्हटलं तर ठळकपणानं 250 एकरपेक्षा जास्त. या सगळ्या तलावांना मागच्या 50 वर्षापासून त्यांचं पुनर्जीवन झालं नव्हतं, त्यांची दुरुस्ती झाली नव्हती. तशा सगळ्या तलावांची दुरुस्ती करण्याचं काम आमच्या हातून झालं. त्याचबरोबर आमच्याकडे कल्पात्री म्हणून मोठा प्रकल्प आहे, कटंगी म्हणून मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची कामं करण्याचं, त्याचबरोबर लिफ्ट इरिगेशन स्कीम म्हणून आहे झाशीनगर. या झाशीनगर लिफ्ट इरिगेशनचं काम, कारण ही योजना 1996 मध्ये जेव्हा महादेवराव शिवणकर साहेब हे सिंचन मंत्री असताना त्यांनी ही योजना केली होती, परंतु त्याचं काम झालं नव्हतं. नंतर नानाभाऊ पटोले आणि बाकी लोक, अनेक लोक आमदार झाले, परंतु माझ्या कार्यकाळामध्ये त्याला मी 146 कोटी रुपये प्राप्त करून दिले आणि त्याचं साधारणतः 80% काम पूर्ण करण्याचं काम. काही जण जंगलाच्या याच्यामुळे, कारण जंगलाचे स्टेटस बदलत राहिले त्याच्यामुळे त्याच्यातलं थोडाफार काम अधुरा राहिला आणि तो पण काम पूर्ण करण्याचं आश्वासन आम्हाला देवेंद्रजींनी दिलेलं आहे. हे सर्व करत असताना भाजपाने त्यांच्यावरती तिसऱ्यांदा विश्वास टाकत संधी दिली, परंतु 2019 साली मात्र त्यांना केवळ 700 मतांनी त्यांचा पराभव पत्करावा लागला. सर, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणखीन असा आहे की आता विशेष म्हणजे 2019ला तुम्ही अगदी 700 मतांनी तुमचा पराभव झाला. त्याच्यानंतर देखील तुम्ही समाजकार्य कुठेही थांबवलं नाही, समाजकार्य सातत्यानं करत आलात. 2019च्या नंतर आता 2024च्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत. तुम्ही आजपर्यंत विकास कामाचा पूर्ण पाढा वाचून दाखवलात, पण आता येणारे जे निवडणुका आहेत 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं. पण येणाऱ्या जर तुम्ही तुमचा विजय झाला तर तुमच्या 2024च्या निवडणुकीनंतर तुमचा काय ह्या ठिकाणच्या मतदारसंघासाठी प्लॅन आहे? खरं म्हणजे मी तुम्हाला माझी कामं सांगितली नाही. मी अत्यंत प्रामाणिकपणे कामं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात एक काम माझं सांगण्याचं राहून गेलं की जो ओबीसी समाज महाराष्ट्रामध्ये मोठा आहे, या सगळ्या ओबीसी समाजाचा पूर्वी सामाजिक न्याय विभागामध्येच हा सगळा विषय यायचा. ओबीसी समाजाची साधारणतः मागणी होती का बाबा ओबीसी समाज हा याच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय झालं पाहिजे. माननीय देवेंद्रजींनी त्याच्यासाठी सहमती दाखवली आणि आमच्या कार्यकाळामध्ये ओबीसीचा वेगळा विभाग महाराष्ट्र सरकारमध्ये सामाजिक न्याय विभागापासून वेगळा करण्यात आला आणि ओबीसी व्हीजेएनटीचा बहुजन कल्याण विभाग त्या काळामध्ये वेगळा केला आणि आज त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी, त्याचबरोबर त्याच्यात महाज्योती असेल, त्याच्यानंतर सारथी अशा मराठा समाजासाठी या संघटना वेगळ्या संस्था, बार्टीच्या बरोबर या संस्था पण निर्माण करण्याचं काम आमचं त्या काळामध्ये झालं. हे पण मी माझे भाग्य समजतो. आता तुम्ही ते मला म्हणालात की पुढच्या कालखंडामध्ये आमचे काय प्लॅन आहेत, मी तुम्हाला एवढंच प्रामाणिकपणे सांगतो की आता या मागच्या 15 वर्षापासून मी
700 मतांना जरी हारलो तरी मागच्या 5 वर्षापासून हे मतदारसंघ मी सोडलो नाही. लोकांची माझी बांधिलकी अत्यंत प्रचंड आमच्यामध्ये जवळीक आहे आणि त्या कारणानं इथले जे प्रश्न आहेत ते इथला जो सामान्य शेतीचा प्रश्न आहे, कारण साधारणतः 90% शेतकरी आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या शेतीचा प्रश्न आहे. शेतीमध्ये त्यांना पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याबरोबरच त्यांना वनजमिनीच्या पट्ट्याचा प्रश्न आहे. बंगाली समाजांचे प्रॉपर्टी कार्ड आम्ही तर दिले, पण त्यांच्या अनुसूचित जातीमध्ये त्यांचा समावेश करण्याचा प्रश्न आहे. त्याचबरोबर आमचा धीवर समाज आहे, भोई समाज आहे, यांना घरकुलाचा जो विषय होता, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, ही योजना आम्ही सुरुवातीला या भागामध्ये आणली, कारण ही योजना सामाजिक न्याय मंत्री मी जेव्हा नव्हतो तेव्हा या भागामध्ये नव्हती. तांडावस्ती योजना नव्हती, नंतर आम्ही त्याचा समावेश केला. तर त्याच्यामध्ये पण घरकुलं द्यायचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ते घरकुलं या ठिकाणी दिलेली आहेत. असे जे बेसिक प्रश्न आहेत, आमच्या मच्छीमारांचे प्रश्न जे आहेत, अजूनही आमच्या मच्छीमार समाजाला त्यांची प्रचंड ते दारिद्र्य रेषेखाली असल्या समाजाला, कारण इकडे तलाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याच्यामुळे मासोळी पालन आणि त्याचं जास्त प्रमाणामध्ये ते कशा पद्धतीची वाढली पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा सगळा जो भाग आहे, तर हा झुडपी जंगलामध्ये आणि वनानं व्याप्त असल्या कारणाने इकडे युवकांच्या हाताला काम देणं हा एक मोठं चॅलेंज आहे. आणि भविष्यामध्ये मी विचार करतोय की आमच्याकडे MSSIDC आज सडक अर्जुनीला नाही, मोरगाव अर्जुनीला आहे, परंतु या ठिकाणी उद्योगधंदे निर्माण करणं आणि MSMEचे छोटे छोटे उद्योगाच्या माध्यमातून आमच्या युवकांच्या हाताला काम देणं हे चॅलेंज आम्हा सगळ्यांच्या माझ्या पुढे आहे. आणि त्या दृष्टीनं आमच्या महिला भगिनी आता मोठ्या प्रमाणामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून उत्पादनं करतात, पण त्यांच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ कशी भेटेल, तर त्याच्यासाठी आपल्याला बाजारपेठ निर्माण करण्यासाठी तो एक आपल्या पुढे विषय आहे. हे विषय घेऊन म्हणजे विशेषत्वानं जे तरुण आहेत त्या तरुणांच्या हाताला काम, आमच्या महिला बचत गटांना त्यांच्या हाताला काम देणं, त्यांचे गारमेंट्सचे प्रोजेक्ट असतील, त्यांचे मग इतर प्रोजेक्ट असतील, त्यांना वाव दिलं. त्यांचे उत्पादित जे माल आहे ते माल आपण मोठ्या मोठ्या मॉलमध्ये कशा पद्धतीनं जाईल, त्यांचं उत्पादन कसं वाढेल, हा एक मोठा विषय. आणि शेतकरी 2 शेती इकडे करतात. अजूनही काही ठिकाणी विजेचा प्रश्न जो येतो, तर शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न आता सरकारनं जरी माफ केलेला असला तरी पुढच्या कालखंडामध्ये सगळ्या घरांना सौर घर द्यायचं. सूर्यघर माननीय प्रधानमंत्री मोदयांची योजना आहे, तर सूर्यघर योजनेच्या माध्यमातून 0 बिल त्यांना आलं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार आम्ही करतोय. आणि त्याचबरोबर आमच्याकडे जे प्रकल्प राहिलेले आहे, झाशीनगरचा थोडासा जो काम राहिलेला आहे तो काम पूर्ण करणं. त्याचबरोबर आमच्याकडे जे बेसिक छोटे छोटे जे विषय आहेत, आमच्या घरकुलाची काही आमच्याकडे अजूनही शिल्लक जी कामं आहेत आणि रस्त्याची साधारणतः सगळी कामं झालेली आहेत, आणि तरी पण जी काही छोटी मोठी जी कामं असतील ही सगळी कामं करणं. परंतु मूळतः आमच्या तरुणांच्या हाताला काम, शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ, महिला बचत गटांना काम, आमचा OBC समाज, आमचा अनुसूचित जातीचा समाज आणि इकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असलेला अनुसूचित जमातीचा समाज, त्याचबरोबर गोवारी समाज, त्याचबरोबर आमच्या या सगळ्या समाज बांधवांचे जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांना आपण कशा पद्धतीनं सोडवून त्यांची जीवन याचिका, त्यांचं जगणं हे सुसह्य त्यांना झालं पाहिजे, त्यांच्या उत्पादनात वाढ झाली पाहिजे, या दृष्टीचं नियोजन करण्याचं काम आम्ही करतोय. आणि भविष्यामध्ये या सगळ्या समाज बांधवांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा आहे आणि त्या दृष्टीनं लोक आमच्यावर विश्वास करतात आणि नक्कीच त्या बाबतीत करू, एवढं सांगू इच्छितो. अगदी आज आपण पाहिलं की विशेष म्हणजे सातत्यानं 2009, 2014 2 वेळा विजय मिळवल्यानंतर 2019ला फक्त केवळ काही मतांनी त्यांचा पराभव झाला असतानाही समाज कार्याला कुठेही त्यांनी विराम दिला नाही. आणि विशेष म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी सध्या ते इच्छुक असणारे उमेदवार आहेत आणि देशोन्नतीच्या माध्यमातून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर, तुम्ही देशोन्नतीमध्ये सहभाग घेतला त्या. थँक्यू. असं असतानाही त्यांनी हार न मानता आपलं समाजकार्य सातत्याने सुरू ठेवलं. अशा या कर्तव्यशील आणि कार्यशील व्यक्तिमत्वास देशोन्नतीचा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.